स्वामी समर्थ. उद्या 30 एप्रिल 2025 अक्षय तृतीया आहे. या दिवशी केलेलं कोणतेही काम होते ना अक्षय राहतं, त्याला क्षय नाही, म्हणजे कसं त्याचा नाश होत नाही. त्यामुळे आपण उद्या भरपूर सेवा करायच्या. त्यात आपण उद्या काय काय सेवा करायच्या. उद्या आपल्याला पहिले सर्वप्रथम उठलं की सूर्याला जे अर्पण करायचे, तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती म्हणजे उंबऱ्यावरती हळदी लेपन करायचे. आपल्या किचन ओटा तिथे तुम्हाला सॉसी काढायचे, आपल्या ह्याची तुम्हाला पूजा करायची. हे तुम्हाला नक्की उद्या करायचं. उद्या तुम्हाला सेवा काय करायची, उद्या आपल्याला सेवाही करायची. तुमच्याकडे स्त्रीयंत्र आपल्या प्रत्येकाला असणार. स्त्रीयंत्र असेल तर लक्ष्मीची मूर्ती असेल, कुंडलीचा टाक असेल, त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचे. 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचे आणि 16 वेळा फलश्रुती म्हणायची. कुंकुमार्चन करायचे. तिथे समोर बसूनच तुम्हाला एक माळ, कमलगट्ट्याच्या माळ तुम्हाला एक माळ तुम्हाला ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध बसे श्री श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप एक माळ तुम्हाला करायचं आणि नंतर ती माळ तुम्हाला श्रीयंत्र ठेवायची आणि ते श्रीयंत्रासमोर बसूनच तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. कुबेर गायत्री मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही जमलं तर 3 वेळा 7 वेळा वाचा, 11 वेळा वाचा, नाही जमलं तर एकदा तरी वाचा. विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचताला वेळ असेल तर वाचा नक्की, नाही तर श्रवण केलं तरी चालेल. ह्या सेवा आपल्याला न चुकता उद्या करायच्या. उद्या तुम्हाला कोणत्याही विष्णू मंदिरात जायचे. कोणत्याही मंदिरात जा, नसेल विष्णू राधाकृष्णाचं असेल तरी जा, कोणत्याही मंदिरात तुम्ही नक्की जा. तिथे त्यांना तुम्हाला काय घेऊन जायचं ते तुम्ही काहीतरी वस्तू म्हणजे गोड मिठाई तुम्हाला त्यांना अर्पण करायची आहे. त्याला ती मिठाई अर्पण करा. तो प्रसाद तुम्ही तिथेही वाटा, तुम्ही खाला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. तिथे प्रसाद वगैरे तिथे वाटा. यथाशक्ती जमेल तसं तुम्ही दान करा. जसं जमेल तसं तुम्ही दान करा. काही असं नाही की हेच दान करा असं काही. तुम्हाला जे समजा 10 रुपये 15 रुपयाचा वडापाव जरी एखाद्या गरीबाला खायला दिला ना तरी चालेल. ते तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे. कारण की एका तांदळाच्या दाण्यावर जरी तुम्ही दान केलं त्याचं अन्यानं फळ तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे असं नाही की तुम्हाला त्यांनी एवढं दान केलं तर मी एवढं केलं असं काही नाही. आपल्या यथाशक्ती आपल्या जमेल तसं तुम्ही ते दान धर्म करा, म्हणजे तुम्हाला त्याचं फळ 100% भेटणार आहे. जसे जमेल तसं करा. पण सेवा करायला चुकू नका. ज्यांना सत्यनारायण करायची इच्छा झाली प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला तरी चालेल, कारण अक्षय तृतीया चांगला दिवस आहे, तिथे काय अडचण नाही. आपण अक्षय तृतीया पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो तसं तुम्ही अक्षय तृतीयाला केलं तरी चालेल. आपण जसं जमेल तसं सेवा करा. स्वामींच्या मठात केंद्रात जायला जमेल तर नक्की जावा. स्वामींची सेवा नक्की करा त्या दिवशी, कारण अक्षय तृतीया आहे. त्यांची सेवा केल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होणार नाही. पण गुरु आहेत आपले ते. त्यामुळे जमलं श्री स्वामी समर्थाचा एक पाठ नक्की करा किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ 8 वेळा तारक मंत्र ह्या सेवा नक्की करा. ह्या जसा जमल तशा सेवा करा. दिवसभरामध्ये कधीही करा, काही अडचण नाही आहे. त्यामुळे भरपूर काम आहेत, पण दिवसभरात जसं म्हणजे तुम्ही सेवा करा. श्री स्वामी.